नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स, सर्वसामान्यांचा साथीदार. भिवापूर महाविद्यालयात नुकताच पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात तब्बल 392 पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भिवापूर महाविद्यालयात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भिवापूरसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे नागपूरमधील 10 नामांकित कंपन्यांचा सहभाग. IT, बँकिंग, ऑटोमोबाईल, रिटेल आणि औद्योगिक क्षेत्रातील एकूण 392 रिक्त पदांसाठी येथे प्राथमिक मुलाखत घेण्यात आल्या. मेळाव्याचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त सौ सुनंदा बजाज यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी शासन राबवत असलेल्या विविध कौशल विकास योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जोबी जॉर्ज होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अशा संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करत महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचे सांगितले. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी भिवापूर महाविद्यालय, श्री बिंजानी सिटी कॉलेज आणि अंत्योदय विज्ञान व संशोधन केंद्र देवग्राम येथील करिअर कट्टा टीमने मोलाचे सहकार्य केले. विशेष म्हणजे केवळ भिवापूरच नव्हे तर पवनी, नागपूर, कुही, उमरेड आणि नक्षी परिसरातील तब्बल 251 विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात नोंदणी करून मुलाखती दिल्या. येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातर्फे अल्पोपहाराची देखील उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर राहिल कुरेशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर सोमेश्वर वासेकर यांनी मानले. यावेळी जिल्हा केंद्राच्या अधिकारी अश्विनी सावरकर, दिव्या भोयर, पंकज चौधरी आणि मिनल साखरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराचे हे व्यासपीठ नक्कीच मैलाचा दगड ठरणार आहे. यावेळी सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज तसेच भिवापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जोबी जॉर्ज यांनी भिवापूर टाइम्ससोबत आपले मनोगत व्यक्त केले. नमस्कार, सुनंदा बजाज, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर. आज 24 मार्च रोजी भिवापूर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने इथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा. या मेळाव्यामध्ये 10 कंपनीज उपस्थित झालेले आहे. या 10 कंपनींना 10वी, 12वी, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन, एनी ग्रॅज्युएशन चालेल, सर्व ITI होल्डर्स अशा प्रकारच्या इथे रिक्त पदं 300+ आपण नोटिफाईड केलेले आहे. ऑलरेडी इंटरव्ह्यूज आपले सुरू आहे. हे इंटरव्ह्यूज आपण झाल्यानंतर सेकंड राऊंडसाठी त्या कंपनीजला आपण पाठवत असतो. विभागाच्या वतीने विविध योजना आपण राबवत असतो. भिवापूरच्या जे काही यूथ आहे त्यांच्यासाठी 18 ते 45 वयोगटाकरता विविध योजना म्हणजे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण असो, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार देणं म्हणो, उद्योजकता आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाच्या मार्फत आपण व्यवसाय वाढीसाठी लोन्स फॅसिलिटीसुद्धा उपलब्ध करून देतो आहे आणि नाविन्यता या अंतर्गत आपण स्टार्टअपसाठी सुद्धा यांना मार्गदर्शन करतो आहे. तर अशा विविध योजना 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींसाठी विभागाने आणलेल्या आहे. आता 1 एप्रिलपासून नवीन मुख्यमंत्री महाफंड योजनासुद्धा आपली लॉन्च होणार आहे. इथे सुद्धा आपण उद्योजकतेला आणि व्यवसाय वाढीसाठी आपण उमेदवार निवड करणार आहोत. तर सर्वांना आवाहन करण्यात येते की आपण जर 18 ते 45 वयोगटातील असाल तर www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर भेट देऊन या विभागाच्या योजनांच्या बाबतीत सविस्तर माहिती घ्यावी. अन्यथा आमच्या जिल्हा कार्यालयाला भेट द्यावी. धन्यवाद. नमस्ते मैडम. करियर कट्टा सेंटर ऑफ भिवापूर महाविद्यालय, श्री बिंजानी सिटी कॉलेज ऑटोनॉमस नागपुर एंड अंत्योदय इंस्टीट्यूट ऑफ साइंसेस एंड रिसर्च एंड देवग्राम, इन तीनों महाविद्यालय का सहयोग से डिस्ट्रिक्ट स्किल डेवलपमेंट, एम्प्लॉयमेंट एंड एंटरप्रेन्योरशिप गाइडेंस सेंटर नागपुर एंड मॉडल करियर सेंटर नागपुर, इनकी सहयोग से पंडित
दीनदयाल उपाध्याय जॉब फेयर 2026 आज अपने महाविद्यालय में संपन्न हो रहे हैं। और इस कार्यक्रम में इस जॉब फेयर में लगभग 15 कंपनी, नामांकित कंपनी गवर्नमेंट का सहयोग से महाविद्यालय में आज आ चुके हैं। अभी तक 200 से अधिक एस्पिरेंट्स नौकरी के लिए जो बच्चे युवक यहाँ पे रजिस्टर्ड है और अभी भी बच्चों का आने की संख्या बढ़ते जा रहे हैं। उन बच्चों के लिए यहाँ पे अच्छा से व्यवस्थाएं किए गए हैं। और इस कार्यक्रम सुबह में से एक औपचारिक इनाग्रेशन संपन्न हुआ, जिसमें नागपुर स्किल डेवलपमेंट सेंटर का जो प्रभारी असिस्टेंट कमिश्नर आदरणीय सुनंदा बजाज मैडम इस कार्यक्रम का इनाग्रेशन किया और उनका डिपार्टमेंट का और भी कर्मचारी वहाँ पे मौजूद था। और महाविद्यालय में जो स्किल हब का तहत विविध प्रकार का स्किल प्रोग्राम्स चलाया जाता है। बजाज फाउंडेशन के माध्यम से, ICSE फाउंडेशन के माध्यम से और समदा फाउंडेशन और RTM नागपुर यूनिवर्सिटी का तहत यहाँ पे विविध प्रकार का स्किल प्रोग्राम्स चलाया जाता है वर्ष भर में। और ग्रेजुएशन के साथ बच्चों को 1 स्टूडेंट 1 स्किल प्रोग्राम के तहत बच्चों को ट्रेनिंग लेना होगा। और ऐसी प्रावीण्य पाए हुए बच्चे आज यहाँ पे इंटरव्यू में सम्मिलित हुआ है। इंटरव्यू के पहले बच्चों की एक फॉर्मल ट्रेनिंग के रूप में अपना आप को कैसे इंटरव्यू में प्रेजेंट करना है, कैसे सवाल जवाब को आदान प्रदान करना है, इन तमाम चीज़ों के ऊपर बच्चों को एक शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम्स में महाविद्यालय किया गया है और आगे भी हमेशा करते रहेगा। और ये जो नागपुर डिस्ट्रिक्ट का ग्रामीण का एकदम आखिरी का जगह है भिवापुर, और इसको ऊपर उठाने की बहुत बड़ा एक दायित्व महाविद्यालय संस्थापक आदरणीय राजेंद्र जी मुलक और यशराज सर मुलक और उनकी जो संस्था के बाकी इधर पदाधिकारी, महाविद्यालय के तमाम मेरा शिक्षक लोग और विद्यार्थी, पालक लोग और गांव के सभी आदरणीय नागरिक, सभी लोग मिलकर हम इस कॉलेज को, इस गांव को एक अलग स्वरूप, एक अलग स्टेटस देना चाहता है। और अभी जो कमिश्नर मैडम यहाँ पे आए थे, उन्होंने भी आश्वासन किया शासन की और भी अच्छी उपक्रम जिला जो कौशल्य विकास डिपार्टमेंट के माध्यम से गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की ओर से महाविद्यालय का संयुक्त विद्यमान आने वाले दिनों में अलग अलग विद्यार्थियों के लिए, गांव का जो नौजवानों के लिए, बेरोजगार बच्चों के लिए प्रशिक्षण देना और उनको नौकरी दिलाने की बहुत बड़ा एक मानस संकल्पना लेकर मैडम अभी यहाँ से रवाना हो चुके हैं। और अभी भी इंटरव्यू चल रहे हैं, करीब 4 बजे तक यहाँ इंटरव्यू चलेगा। जो इंटरव्यू में भाग लेने के लिए विविध गांव से जो बच्चे आए उनके लिए यहाँ पे जलपान की व्यवस्था रखा गया है। और जो कंपनी है, कुछ जो HR लोग हैं, उन लोगों के लिए भी अपना हॉस्पिटैलिटी जलपान की व्यवस्था किया गया है। इस एकंदरित अभी शांतमय वातावरण में आज की कैंपस जॉब फेयर गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की तरफ से जो आयोजित ये जो जॉब फेयर अच्छा चल रहा है। और इसी समय पे मैं धन्यवाद विशेष रूप से देना चाहता हूँ सिटी बिंजानी कॉलेज की जो प्रिंसिपल मैत्री सर और अंत्योदया जो इंस्टीट्यूट ऑफ साइंसेस एंड रिसर्च सेंटर देवग्राम डॉक्टर देवेंद्र जी बोंगाड़े सर और इन दोनों महाविद्यालय के जो हमारा साथ अभी मिलके ये कार्यक्रम यहाँ पे संपन्न हो रहे हैं। हम तीनों महाविद्यालय मिलकर ये जॉब फेयर अरेंज किया है। धन्यवाद। कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग नागपूर यांच्यातर्फे हा जो रोजगार मेळावा इथे आयोजित करण्यात आलेला आहे तो करिअर कट्टा सेंटर भिवापूर महाविद्यालय यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या मेळाव्यामध्ये आम्ही भिवापूर महाविद्यालय आणि श्री बिंझानी सिटी कॉलेज नागपूर आणि अंत्योदय इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अंत्योदय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस अँड रिसर्च सेंटर देवग्राम या 3 कॉलेजच्या करिअर कट्टा केंद्राअंतर्गत हा जो रोजगार मेळावाचा कार्यक्रम आहे इथे आयोजित करण्यात आलेला आहे। पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 2026 या मेळाव्यामध्ये पवनी, उमरेड, नागपूर आणि VC, चिमूर इथून बहुसंख्य संख्येने इथे विद्यार्थी आलेले आहेत आणि याला भरघोस प्रतिसाद प्राप्त झालेला आहे। 13 कंपनी इथून इथे आलेल्या आहेत आणि त्या कंपनीचे HR आता एकेका विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू इथे घेत आहे
भिवापूर महाविद्यालयातर्फे पहिल्यांदाच अशा प्रकारचा एक उपक्रम जो महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम आहे तो असा राबवला जात आहे आणि या उपक्रमामध्ये माननीय प्राचार्य सर डॉक्टर जोबी जॉर्ज सर यांचे आम्हाला मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलेले आहे. धन्यवाद. आज आपल्या भिवापूर शहरामध्ये भिवापूर महाविद्यालयामध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. तरी आमचं जे कंपनी आहे जे फर्म आहे वैभव एंटरप्राइजेस हे ॲज एक TPA आहे, भारत सरकार मान्यता प्राप्त TPA. आम्ही 10वी 12वी ITI डिप्लोमा डिग्री BA BSc या मुलांना निःशुल्क ॲप्रेंटिसशिप कंपन्यांमध्ये देतो. जसं पाहताय तुम्ही बरेचसे आमच्याकडं MNC कंपनीज आहेत, ACC, अदानी, जवळपास नागपूरमध्ये जवळपास 250-300 कंपन्या आणि आमचं वर्किंग जे पॅन इंडियावर चालतं आहे, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश यासारख्या ठिकाणी आमचं वर्किंग चालते आणि निःशुल्क आम्ही मुलांसाठी करतो आहे. तर माझं नाव सागर गावंडे, ॲज अ रिक्रुटमेंट मॅनेजर वैभव एंटरप्राइजेस. कुणाला जॉबची किंवा ॲप्रेंटिसशिपची गरज असल्यास आमचं काउंटर समोर लागलेलं आहे 12 नंबरवरती, तिथं जाऊन तुम्ही संपर्क करू शकता. याच्यामध्ये मुलांचा हा फायदा आहे, जो मुलगा ज्या मुलांनी ITI नाही केलेला त्याला प्रशिक्षण पण मिळतं आहे, विद्यावेतन पण मिळतं आहे आणि चांगलं काम केल्यानंतर 1 वर्षाचं ॲज अ ट्रेनिंग OJT केल्यानंतर त्यांना 100% कन्फर्मेशनचे चान्सेस राहतात. म्हणजे मुलांवरती राहतं ते की मुलगा वर्किंग कसा करतो, त्याच्यामध्ये 99% मुलांना परमनंटचे चान्सेस राहतात. स्टार्टिंग सॅलरी त्यांना 13,000 ते 18,000पर्यंत राहते. तो ॲज अ फ्रेशर राहतो, त्याला एक विद्यावेतन स्टायपेंडच्या स्वरूपात आपण देतो. त्यांना महिन्याला 13,000 ते 18,000पर्यंत आपण त्यांना महिन्याला स्टायपेंड देतो. त्यांनी जर 1 वर्ष चांगल्याप्रमाणे काम केलं आणि काम शिकला तर त्याला आपण 100% त्याला कंपनी रोलवरती घेतो. आमचं नागपूर जिल्ह्यामध्येच काम राहील, नागपूरमध्ये पण आहे आणि पॅन इंडियावरती पण आहे. पण काही मुलांना उमरेड पाहिजे, भिवापूर पाहिजे, काही नागपूर विदर्भामधले मुलं विदर्भामध्येच इंटरेस्टेड राहतात, त्यांच्याकरिता पण आमच्याकडे विदर्भामध्ये जवळपास 250 कंपनी आहे. तर माझं असं सर्वांना असं म्हणणं आहे की दूर जाण्यापेक्षा आपल्या विदर्भामध्येच 13 ते 18पर्यंत विद्यावेतन स्टायपेंड सॅलरी मिळते, त्यांना दूर जाण्याची गरज नाही आहे. भिवापूर तालुक्यातील सर्वांना माझं एकच म्हणणं राहील की तुम्ही जवळच्या जवळ वर्किंग करा आणि काय रोजगार मिळायचा फायदा घ्या, जेणेकरून तुमचं फ्युचर समोर चालून चांगलं ठरेल. तालुक्यातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.